माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला दासबोध याविषयी कथन करणार आहे. श्री राम समर्थ. समर्थ रामदास स्वामी व त्यांचा दासबोध याबद्दल आपण बघणार आहोत. भारतीय संस्कृतीचे यथार्थ प्रातिनिधिक दर्शन ज्यातून घडते अशा ग्रंथराज महाभारतातील यक्ष प्रश्नांच्या प्रकरणात यक्षाने धर्मराज युधिष्ठिरला एक आगळा प्रश्न विचारला आहे. धर्मराज, का दिक म्हणजे दिशा कोणती? या प्रश्नाला युधिष्ठिराने उत्तर दिले, अत्यंत मननीय आहे. तो म्हणाला, संतो, दिक संतांनी दाखवलेली दिशा ही जीवनाची सर्वोत्तम दिशा होय. विविध संत चरित्रे आणि विपुल संत वाङ्मय यांच्या संदर्भात वरील उत्तराचे सखोल चिंतन करून जर असा प्रश्न उपस्थित केला की वैयक्तिक व सामाजिक पातळीवर सर्वांना सर्व काळी व्यवहार व परमार्थ या दोन्ही आघाड्यांवर यशस्वी होण्यासाठी अचूक दिशा कोणती, तर त्याचे उत्तर निशंकपणे असे द्यावे लागेल की समर्थ रामदास स्वामींनी त्यांचे जीवन व वाङ्मय यांच्या माध्यमातून दाखविलेली दिशा हीच ती अचूक दिशा होय. आपल्या सांस्कृतिक प्रवाहाचे मूळ अतिप्राचीन व वैदिक वाङ्मय आहे, त्याबद्दल कोणाचेही दुमत असू शकत नाही. नंतर काळाच्या ओघात वैदिक आचार विचारात शिरलेल्या अपप्रवृत्तीमुळे त्यातील काही अंशांच्या विरुद्ध उठलेल्या बौद्ध व जैन इत्यादी प्रतिक्रियात्मक लाटांच्या सकारात्मक उपदेशात बऱ्याच मोठ्या अंशी वैदिक विचार व साधना प्रणालीच आहेत. या वैदिक वाङ्मयाच्या सोप्या लैंगिक संस्कृत भाषेत रामायण, महाभारत, भागवत ग्रंथातून विस्तार केला गेला. तर दर्शनशास्त्राच्या आधारे या विचारांची तर्कशुद्ध मांडणी करण्यात आली. विविध ऋषींनी वैदिक विचार दिले, विविध आचार्यांनी तर्कशुद्ध मांडणी करून त्यांचा प्रसार केला. पण मध्ययुगात विविध संतांनी तेच विचार लोकभाषेत रुजविले. तू श्रीरामांचा दास हो, म्हणजे ते तुला संसार सागरातून पैल तीराला म्हणजेच मोक्षाला नेतील असा उपदेश करणारा दासबोध जणू संसार सागरावरील पूल असल्यासारखा वाटतो. हे श्रीराम भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करतात असा उपदेश असणारा दासबोध चिंतामणी सारखाच आहे. श्रीरामांची सेवा केल्याने सर्व प्रकारची गुलामगिरी नष्ट होते असा उपदेश करणारा दासबोध स्वातंत्र्याचा जणू प्रकाश असल्यासारखा वाटतो. श्रीरामांच्या भक्तीने पाप, ताप आणि दैन्य नाहीसे होते असे सांगणारा दासबोध सज्जनांचा परमाश्रय आहे असे आढळते. प्रपंच आणि परमार्थ श्रीराम भक्तीने साध्य होतो असा उपदेश करणारा दासबोध उंबरठ्यावरील दिव्यासारखा भासतो. श्रीरामांच्या सेवेने सर्व वासना नष्ट होतात असे सांगणारा दासबोध भवसागरातील नावेसारखा शोभतो. श्रीरामांच्या सेवेने आत्मराज्य व स्वराज्य दोन्ही मिळते असे आश्वासन देणारा दासबोध नेहमी कल्पवृक्षासारखा भासतो. आपले परमपूज्य श्रीधर स्वामी यांनी श्री दासबोध पठण पारायण पद्धती सांगितली आहे. ती अशी: सकाळी स्नान करून धुतलेले वस्त्र नेसून आसनावर बसावे. समोर व्यासपीठ ठेवून त्यावर ग्रंथ ठेवावा. आचमन प्राणायाम करून पठणाचा किंवा पारायणाचा संकल्प करावा. नंतर ग्रंथाची अष्टगंध फुले वाहून उदबत्ती निरांजन ओवाळून व प्रदक्षिणा घालून नमस्कार करून पूजा करावी व नंतर पुढील श्लोक म्हणावे. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे यो जातो मरुदंशजः क्षितितले संबोधयन सज्जनान ग्रंथयोरचयन सुपुण्यजनकं श्रीदासबोधाधिधम्. या कीर्त्या पठनेन सर्व विशुदा स्वातापहारी सदा सोऽयं मुक्तिकरः क्षतौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे.
अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेशामस्माकं कुलदैवतं। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण श्री समर्थांची आरती म्हणूया। आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा रामदास मूर्तिमंत रामचंद्र अवतार कलियुगी अवतरोनी केला भक्तांचा उद्धार वैराग्य भक्ती ज्ञान शांती क्षमा विरक्ती विवेक सालंकृत क्षमा दया सर्वभूती सच्चिदानंद धन रामदास केवळ दिनकर कृपायोगे रामचंद्र निर्मळ श्री रामचंद्रार्पणमस्तु। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण ग्रंथाला प्रारंभ करीत आहोत। दशक 1 समास 1। ग्रंथाच्या सुरुवातीला श्रोते श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना विचारत आहेत की आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्याचे नाव काय आहे, यात काय सांगितले आहे आणि हा ग्रंथ श्रवण केल्याने काय लाभ होणार आहे। या प्रश्नांवर समर्थ सांगतात की या ग्रंथाचे नाव दासबोध असून यात गुरु शिष्यांच्या संवादातून भक्ती मार्गाचे स्पष्ट वर्णन करण्यात आलेले आहे। नवविधा भक्तीचे स्वरूप, ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणे सांगून विशेषतः अध्यात्मविद्येचे निरूपण यात केलेले आहे। भक्तीच्या योगानेच मनुष्यात निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होते, हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे। मुख्यतः भक्तीचे स्वरूप काय, शुद्ध ज्ञान कशास म्हणावे, आत्मस्थितीची लक्षणे कोणती याविषयीचे निस्संदेह प्रतिपादन या ग्रंथात केलेले आहे। या ग्रंथात उत्कृष्ट उपदेश कसा असतो, सायुज्य मुक्ती म्हणजे काय, मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी याविषयी ठाम मते मांडली गेलेली आहे। शुद्ध स्वरूप स्थिती कशी असते, विदेहावस्था म्हणजे काय, अलिप्तपणा म्हणजे निस्सांगता कशा प्रकारे मिळवायची हे सांगितलेले आहे। मुख्य देव कोणता, त्यास कसे जाणावे, जाणता भक्त कसा असतो, जीव शिव यांचे स्वरूप कसे आहे, त्यांच्यात काय भेद आहे यांचे निसंशय प्रतिपादन करण्यात आले आहे। मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशास म्हणावे, आपले खरे स्वरूप काय याविषयीची मते ठामपणे सांगून नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो हे या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केलेले आहे। या ग्रंथात मुख्यतः उपासना कशी करावी, कवित्वाची नाना लक्षणे कोणती आहेत, तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती याचे वर्णन आले आहे। मायेची उत्पत्ती कशी झाली, तिचे लक्षण कोणते, पंचमहाभूतांची लक्षणे कोणती आणि या सर्वांचा कर्ता कोण याविषयीचे विवेचन येथे केलेले आहे। नाना कुशंका, नाना संशय, विविध आशंका आणि विविध प्रश्न यांचे समाधानकारक निरसन या ग्रंथात करण्यात आलेले आहे। या प्रकारे यात अनेक विषयांचे निरूपण केले गेले आहे, पण ग्रंथारंभीच त्या सर्वांसंबंधी कसे काय सांगता येईल। तथापि एवढेच म्हणता येईल की हा ग्रंथ 20 दशकात विभागला गेलेला आहे व प्रत्येक दशकात 10 समास आहेत। ज्या
दशकात जो विषय सांगितला गेला आहे त्याचे विवरण त्या त्या दशकात केलेले आहे. हा ग्रंथ उपनिषदे, वेदांत, श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथांच्या आधारे व मुख्यत्वा शास्त्र प्रचिती व आत्मप्रतिजीच्या आधारे लिहिला गेला आहे. खरे तर अनेक ग्रंथांच्या आधारे हा लिहिला आहे, म्हणून यास मिथ्या म्हणता येणार नाही. हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणारच आहे. जे लोक मत्सराने यास मिथ्या ठरवितात त्यांच्या हे लक्षात येत नाही की असे केल्याने ज्या नाना ग्रंथांच्या व भगवत वचनांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे त्यांनाही ते मिथ्या ठरवित असतात. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता तसेच वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत तसेच यांच्यासारखे अनेक ग्रंथ व मुख्यतः भगवत वचनांच्या आधारे यातील विषय मांडले गेलेले आहेत. भगवत वचनास अनुसरूनच येथे विषय प्रतिपादन केले आहे आणि भगवत वाक्याविषयी अविश्वास ज्यास वाटेल असा क्षुद्र व हीन कोण बरे असणार आहे. संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष आहेत असे मानून त्यास नावे ठेवतो तो केवळ दुराभिमान व हीन मनोवृत्तीमुळे मत्सराधीन होऊनच असे करीत असतो. वृथा अभिमानामुळे मत्सर वाटू लागतो व मत्सरामुळे तिरस्कार उत्पन्न होऊन अत्यंत प्रबळ असा क्रोधाचा विकार त्याचे ठिकाणी प्रभाव गाजवू लागतो. अशा रीतीने काम क्रोध बळावले म्हणजे त्यांचे अंतरंग दूषित बनते व अहंकाराने त्यांचा स्वभाव बदलल्याचे प्रत्यक्ष दिसून येते. जो काम क्रोधाच्या अधीन झालेला असतो त्यास भला कसे बरे म्हणावे. अमृत पिण्याने वास्तविक अमरत्व प्राप्त व्हावयास हवे, पण काम क्रोधास वश झाल्यानेच अमृत पिऊनही राहूचे मरण ओढवलेच नाही का. बरे आता हा विषय राहू दे. या ग्रंथातून ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार जे सार ते ग्रहण करावे. मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करून त्याचा रसास्वाद घ्यावा हीच गोष्ट सर्वोत्तम आहे. ग्रंथारंभी श्रोत्यांनी या ग्रंथात काय आहे असा जो प्रश्न केला होता त्या संबंधीचे सर्व विवेचन इथे थोडक्यात केलेले आहे. हा ग्रंथ श्रवण केल्याने काय फळ मिळते या प्रश्नाचे उत्तर असे की श्रवण केल्याने श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तात्काळ फरक पडतो. कुठलेही अवघड साधन करावे न लागता आत्मउन्नतीचा सोपा मार्ग कोणता हे कळून सायुज्याचे रहस्य बसल्या ठिकाणीच अनायासे हाती येते. अज्ञान, दुःख, विपरीत ज्ञान नष्ट होऊन तात्काळ ज्ञान प्राप्ती होते हीच त्याची फलश्रुती होय. योगी ज्याला परमभाग्य मानतात ते वैराग्य अंगी बांधते व अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथा योग्य चातुर्याची प्राप्ती होते. जे श्रवणापूर्वी अस्थिर अंतःकरणाचे अवगुणी व अवलक्षणी असतात ते सुलक्षणी चतुर, तार्किक व कुशाग्र बुद्धीचे तसेच वेळ प्रसंग पाहून योग्य आचरण करणारे बनतात. जे श्रवणापूर्वी आळशी होते ते उद्योगी बनतात व जे कोणी पापी होते त्यांना कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्यांची चित्तशुद्धी होऊ लागते. जे कोणी श्रवणापूर्वी भक्तिमार्गाची निंदा करीत असतात ते आता श्रवणामुळे भक्तीचे महत्त्व कळल्याने तिची प्रशंसा करू लागतात. बद्ध असतात ते ग्रंथ श्रवणाने मुमुक्षु बनतात. मूर्ख असणारे अति दक्ष बनतात व भक्ती मार्गाचे अवलंबन केल्याने पूर्वी अभक्त असणारेही मोक्ष प्राप्ती करून घेतात. केवळ श्रवणाच्या योगे नाना दोष नष्ट होऊन पतितही पावन होतात व त्या त्या व्यक्तींना उत्तम गती प्राप्त होते. श्रवणाने दृढ देहबुद्धीमुळे होणारे नुकसान तसेच कुतर्क व संशय आणि नाना प्रकारचे संसारिक उद्वेग नष्ट होतात. या ग्रंथाची फलप्राप्ती अशी आहे की केवळ श्रवणाने अधोगती तर चुकतेच शिवाय मनास संतोष रूपी समाधान लाभून परम विश्रांती ही प्राप्त होते. दशक वन तमास वन समाप्त.